विषयावर इथे पत्रकार परिषद घेते आहे. मी ॲडव्होकेट सुहास बिडकर. ॲक्च्युली आपला विषय असा आहे की कायद्याचं पालन सर्वांसाठी झालं पाहिजे आणि सगळ्यांसाठी कायदा समान आहे. एक निवडणूक आयोगाचा आदेश होता 17/12चा, तो विषय घेऊन आपण मनपा प्रशासनाकडे सर्व म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण प्रशासन जेवढे आयुक्त आहे आणि निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तक्रार केली की जे नगरसेवक प्रतिज्ञापत्र देतात त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी झाली पाहिजे. कारण की जर एखादा व्यक्ती नोकरी मागायला गेला, त्याला 6 महिन्याची नोकरी देत असेल तरी त्याचे सर्व कागदपत्र तपासले जातात, त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं. तसं यांचं पण व्हेरिफिकेशन केलं जावं अशी आपली मागणी होती आणि हा निवडणूक आयोगाचा आदेश पण आहे 17/12/2025चा. त्या अनुषंगाने आपण मनपा आयुक्ताकडे पण तक्रार केली. मनपा आयुक्तांनी जे नवीन मनपा आयुक्त आले आहे आणि सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्याला सहकार्य केलं आणि पॉझिटिव्हरित्या सर्व जेवढे नगरसेवक आहेत त्यांना पत्र पाठवण्याचं काम चालू आहे. 7 महानगरपालिकेचे पत्र मला प्राप्त झालेले आहे. 3 महानगरपालिकेचे लक्ष्मीनगर झोन, आशीनगर झोन आणि मंगळवारी झोन याचे प्राप्त होणं बाकी आहे. पण मला असं वाटतं की 151 नगरसेवक यांना त्यांच्या बांधकामाचे मंजूर नकाशे सादर करण्याविषयी पत्र मनपानी पाठवलं आहे, जे मी तुमच्यासोबत जोडलं आहे. माझा कोणत्याही पक्षावर या कोणत्याही जात धर्माविषयी काही नाही. सर्व नगरसेवक समान आहे आणि त्यांना ते पत्र पाठवलेले आहेत. दुसरी गोष्ट, त्याचा शहानिशा पण मी करायला लावत आहे आणि यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये जी माहिती दिली ती व्हेरीफाय झाली पाहिजे. कारण की आपण ज्यांच्याकडे सत्ता देत आहे, लोकांची अशी मागणी आहे की ज्यांच्याकडे आपण सत्ता देत आहे त्यांचं जे पण प्रतिज्ञापत्रामध्ये दिलं आहे ते योग्यच असेल असं मला वाटतं, पण योग्य राहिलं पाहिजे. आणि अशीच कारवाई आपल्या पत्रावर मी हे पुण्यनगरीची न्यूज वाचली, तिथे झाली आहे, संभाजीनगरमध्ये झाली आहे, त्याला पण आपण पत्र दिलं आहे. हे सगळे आपण सगळ्या महानगरपालिकेमध्ये पत्र पाठवले आहे, त्याची या कॉपी आहे. आणि हे आपण ज्याला लीगल नोटीस दिला होता संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये त्याची कॉपी आहे. आणि हे आहे, तिथे लिहिलं आहे की 22 नगरसेवकांवरील अपात्रता चेंडू आयुक्तांकडे. अशीच खेळी नागपुरात पण होऊ शकते. आणि मनपा आयुक्तांनी पहिल्यांदा सहाय्यक आयुक्तांनी पत्र पाठवलं आहे, दुसऱ्यांदा उपायुक्तांनी पत्र पाठवलं आहे. आणि मी हे पण सांगितले की लोकांना शहानिशा करता आली पाहिजे. कारण की प्रामाणिकपणे प्रत्येक नागरिकाला आपल्या नगरसेवकाचं प्रत्येक प्रतिज्ञापत्र चेक करण्याचा अधिकार राहिला पाहिजे. म्हणून ही वेबसाईटवर अपलोड करा. तर त्यांनी ती वेबसाईटवर पण अपडेट केलेली आहे. आणि प्रत्येकाने आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती दिलेलीच आहे. प्रतिज्ञापत्राची मी एक प्रत पण तिथून काढून आणलेली आहे, तर तुम्ही पण तपासू शकता. तर माझं एवढंच मागणं आहे की जे पण तुम्ही नोटीस पाठवले आहे मनपानी, जेवढ्या लोकांना नोटीस पाठवले जेवढ्या नगरसेवकांना, त्याची शहानिशा झाली पाहिजे आणि योग्य तो निर्णय लागलेला पाहिजे. माझा आता पण तुम्हाला हेच सांगत आहे की मी कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध नाही, कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. फक्त कायद्याचं सुनिश्चित प्रामाणिक पालन झालं पाहिजे, जसं सामान्य नागरिकांवर होतं तशीच माझी अपेक्षा आहे. जर काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. हे पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरसेवकांना आपण पाठवण्यासाठी विनंती केली, कारण की कायद्याचं पालन हे प्रत्येकासाठी झालं पाहिजे. माझ्याकडे 7 झोनचे पत्र आलेले आहेत. आशीनगर, लक्ष्मीनगर आणि मंगळवारी झोनचं अजूनपर्यंत माझ्याकडे पत्र प्राप्त झालेलं नाही, त्यामुळे मी त्या 3 झोनविषयी बोलू शकत नाही. पण 7 झोनचे माझ्याकडे पत्र आहे, तुम्ही चेक करू शकता. मी तेच म्हणत आहे की त्यांना ते तर प्रशासन करेल ना, प्रशासनाचं काम आहे, माझं काम नाही. मी प्रशासन बघायला गेलो तर ते माझे पत्र तपासेल की नाही. मी बरोबर, म्हणजे त्यांनी मंजूर नकाशे मागितले आहे ना, त्याची शहानिशा करण्याचं काम प्रशासनाचं, माझं नाहीच आहे. आणि हा पूर्ण आयुक्ताचं प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासन हे करेल असं मला वाटतंय, विश्वास वाटते. कारण की त्यांनी जेव्हा पत्र दिलं आहे आणि त्यांनी जेव्हा प्रामाणिकपणे काम करणं चालू केलं आहे तेव्हा नक्कीच प्रशासन काही ना काही करेल असं मला वाटतं. मग कायदेशीर बाबी आहेत, आपण ते आजमावू. पुढच्या 1 महिन्यानंतर पुन्हा भेटू, पाहू आपण काय केलं प्रशासनाने. आणि नाही काही होईल तर काहीतरी कायदेशीर ज्या समोरच्या बाबी आहे त्या बाबी आपण घेऊ. पण प्रशासन काय करतं हे पहिले आपण बघितलं पाहिजे.
अवधी वगैरे दिलाय का तुम्ही? मी कोणाला काही अवधी नाही दिला, पण प्रशासनाने 7 दिवसाचा अवधी दिला आहे. मी पूर्णच मागितलं प्रतिज्ञापत्रामध्ये. तुम्ही 5 नंबरच्या याच्यामध्ये बघू शकता, पण त्यांनी सगळ्यात पहिला हा मुद्दा घेतला की बांधकामाचं द्या म्हणून. तर त्यांनी बांधकामाचं पाठवलं आहे. आपण पूर्ण मागितलं आहे, म्हणजे मुलं किती आहे त्याचं पण तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर त्यांनी जे प्रतिज्ञापत्रामध्ये जे जे दिलं आहे ते पूर्ण चेक करा. कारण की जर मी तुम्हाला म्हणजे एखाद्याला नोकरी तुम्ही 6 महिन्याची देता, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट चेक करता, त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करता. तर जे लोक निवडून आले त्यांनी तर स्वतः प्रतिज्ञापत्र दिलं आहे, त्याचं चेक झालं पाहिजे. ही सर्वसामान्यांची मागणी आहे आणि तीच माझी मागणी आहे.